नमस्कार, मी गौरव शेलार. युवा महाराष्ट्र लाईव्ह वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मुरबाड तालुक्यातील खांडपे गावालगत 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी वन विभागाच्या जागेतून बांधकाम विभागाने एका रात्रीत 2 किलोमीटरचा डांबरी रस्ता केल्याचा अनोखा विक्रम केला आहे. असे गेल्या 10 वर्षांमध्ये 25 कोटीची बोगस रस्ते दाखवून उपअभियंता इंजिनियर यांनी टेंडर काढून ठेकेदारांशी छुपी भागीदारी केली आहे. त्याची चौकशी सरकार करू शकले नाही. परिणामी सार्वजनिक बांधकाम विभागात अशी मनमानी सुरू आहे. मुरबाड अभयारण्य क्षेत्रात मोडणाऱ्या वन विभागाच्या राखीव जंगलात मुंबईवाल्यांचे फार्म हाऊस फोफल्याचे चित्र तालुकाभर बघायला मिळत आहेत. वनप्राण्यांचे पशुपक्ष्यांचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या खांडपे या घनदाट जंगलात असलेल्या फार्म हाऊसवर जायला रस्ता नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने वन विभागाच्या जागेतून एका रात्रीत सुमारे 2 किलोमीटरचा डांबरी रस्ता तयार करून 40 लाखाची उधळपट्टी केलीच. शिवाय या रस्त्यामुळे वनसंपदा नष्ट झाली असून वनप्राण्यांचे जीवनमान धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे वन विभागाच्या जागेतून 2 किमी रुंद डांबरीकरण केलेला रस्ता झाला तरी वन विभाग अनभिज्ञ असल्याने दक्ष नागरिकांनी आणि येथील दक्ष पत्रकारांनी याबाबत विचारणा केली असता संबंधित विभागाला याची माहिती देखील नसल्याचे जाणवत असून वन विभाग कारवाई करण्यात उदासीनता दाखवत असल्याने निसर्गप्रेमी आणि प्राणी मित्रांमध्ये संतापाची लाट मात्र आता उसळली आहे. मुरबाड तालुक्यातील अनेक वाड्या वस्त्यांवर सुरक्षित रस्ता नसल्याने रुग्णांना तसेच गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी डोली करून न्यावे लागत असल्याने वास्तव्य समोर येत असताना त्या ठिकाणी रस्ता देण्यासाठी शासनाकडे मात्र निधी नसल्याचे कारण सांगितले जाते. अनेक गावातील पाणीपुरवठा योजनांची पाईपलाईन सुद्धा वन विभागाच्या जागेतून जात असल्याने त्यांना वन विभाग परवानगी देत नसल्याने कोट्यवधी रुपयाच्या योजना रखडल्या असून राष्ट्रीय महामार्ग लहान करावा लागला आहे. या जंगलात मुंबईतील एका भूमाफियाचा फार्म हाऊस असून ती जागा खाजगी आहे की वन विभागाची हे मात्र गुलदस्त्यात असताना येथे जायला रस्ता नसल्याने त्या मालकाने वन विभागाचे अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याशी हातमिळवणी करत येणारा 31 डिसेंबर मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी या घनदाट जंगलातून वन विभागाच्या जागेतून सुमारे 2 किलोमीटरचा डांबरी रस्ता एका रात्रीत तयार करून घेतल्याने शासनाचा निधी हा धनदांडग्यांसाठी की गरिबांसाठी हा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.